अशा तऱ्हेने आता आशिष पेटवतोय ही फटाक्यांची माळ. थोडे मागे वाहूया. अशा ठिकाणी आता कुडाळमध्ये आता 15 फुटी धनुष्यबाण तयार केलेला आहे. इकडे आपण बसलो तेव्हाच आपल्याला आता एक सॉफ्ट ड्रिंक सर्व केलेलं आहे. इकडे तुम्ही कशाच्या आधारावर आलात, तुम्हाला कसं समजलं की इकडे ह्या गोष्टी भेटत आहेत? ते आम्हाला हर्षद चव्हाण ब्लॉग्स याच्यामुळे समजलं. क्वालिटी स्कीम असं नाही म्हणता येणार, परंतु आज जर एखाद्या प्रोडक्टसाठी डिस्काउंट लावतात तर 10%, 20% असं लावतात, परंतु आम्ही 100% डिस्काउंट लावलंय. त्याचं कारण असं आहे, खूप सुंदर अशी मूर्ती आहे इकडे. नमस्कार मित्रांनो, मी हर्षद चव्हाण. आज मी तुमच्याकडे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आले. आज दिनांक 22/1/2024 रोजी आज सगळीकडे आता आनंदाचं वातावरण आहे. तर ते म्हणजे प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेलं म्हणजे अयोध्या या ठिकाणी प्रभू श्रीरामाचं मंदिर उभारलं गेलं आहे. तर त्यानिमित्त देवळामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम ठेवले गेलेले आहेत आणि आपण अशाच ठिकाणी आपण चालू आहोत ते म्हणजे कुडाळ या ठिकाणी. कुडाळमध्ये सुद्धा आता भव्य दिव्य रॅली काढली गेलेली आहेत. विविध प्रकारचे कार्यक्रम सुद्धा आहेत मंदिरामध्ये सुद्धा. आपण तेही पाहायला जाणार आहोत आणि त्यानंतर आपल्या बिल्डिंगच्या खाली फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे. या सर्व गोष्टी तुम्ही आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला आहात. आणि चला तर आपण जाऊया थेट कुडाळमध्ये आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला, आता आपण पोचलो आमच्या शांतीनगरच्या बोर्डकडे आणि ही माझी बिल्डिंग असा आणि इथे सर्व मित्रमंडळी जमलेले आहे. ते बघा, ते काका, वैशाख, भिवा, अतू, तनू, आपला साई आणि हा आमचा प्रथमेश. आता शॉर्ट्स आहेत ते आता फोडतोय आणि त्यानंतर ते लावायचे आहेत आपल्याला. आज 22 तारीख निमित्त लाव. हा, जय श्रीराम. प्रभू श्री रामचंद्र की. तऱ्हेनं आपल्याकडे आता ही माळ आहे. आता माळ लावणार आहे. तिकडे ते वाजतात अजूनही. लाव इकडे लाव. लाव सर्व लाव. अशा तऱ्हेने आता आशिष पेटवतोय ही फटाक्यांची माळ. थोडे मागे वाहूया. तुम्ही तर आता बघितलं असाल की आता आम्ही फटाक्यांची माळ आणि शॉर्ट्स उडवून झालेले आहेत. तर आता आपण ते फोडून आम्ही निघालो थेट कुडाळच्या दिशेने जायला. आता आपण पोहोचलो भैरव जोगेश्वरी मंदिरामध्ये. पाहू शकतो आपण इकडे की आता मंदिरामध्ये दीपोत्सव आता केलेला आहे. आता पुढे जाऊया. अशा ठिकाणी आता कुडाळमध्ये आता 15 फुटी धनुष्यबाण तयार केलेला आहे. इकडे स्वराज्य मित्रमंडळ माठेवाडा आणि प्रभावळकर वाडा मित्रमंडळ यांनी हा तयार केलेला आहे. करत असतं एक सांस्कृतिक नागरिकांच्या दरवेळी मिळणारा खास आकर्षण म्हणून यावर्षी होळीच्या. आता आपण बसलोय द बर्गर नेस्ट या ठिकाणी आणि सुंदर असा हा कॅफे आहे इकडे. आणि आता आपण वरती चाललोय. आपण बसलो तेव्हाच आपल्याला आता एक सॉफ्ट ड्रिंक सर्व केलेलं आहे इकडे. एक सांगायची गोष्ट म्हणजे की ह्या मोबाईलमध्ये एक बॅनर आहे द बर्गर नेस्ट कोकणातील एकमेव अग्रगण्य ब्रँड कुडाळ ब्रांच होणार आहे. 22 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त आमच्या कॅफेकडून श्रीराम भक्तासाठी मोफत व्हेज पदार्थ ठेवलेले आहेत. तरी या आनंदाच्या सोहळ्याचा आपण देखील
सभासद होऊ शकता 100% फ्री श्री प्रभुराम भक्तांसाठी. फक्त संध्याकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंतच आहे. शॉप औदंबर प्लाझा, औदंबर नगर, कुडाळ, डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग आहे. आणि हर्षल नाईक यांनी हे केलेलं आहे आणि त्याच्याशी संपर्क तुम्ही साधू शकता. पण हा जेव्हा व्हिडिओ बघाल तेव्हा ही ऑफर संपलेली असेल आणि आम्ही इथे आलो आहे या ऑफरचा आनंद लुटण्यासाठी. आणि आता आपण पुढे पाहूया. पहिल्यांदा आपल्याला हे सॉफ्ट ड्रिंक आलं, त्यानंतर आपल्याला हा आला तो म्हणजे व्हेज बर्गर आलेला आहे. आणि आज फक्त प्रभू श्रीरामांच्या भक्तांसाठी खास त्यांनी त्यांच्या हॉटेलला ही स्कीम ठेवलेली आहे. ही बघा, हा बर्गर आलेला आहे व्हेज. ह्या टेबलावर बसलेलो, त्यानंतर बरोबर आपले मित्र आलेले आहे इकडे, सोहम आणि रोहित आणि त्याचे 2 मित्र आलेले आहेत. तर त्यांनाच विचारू, तुम्ही कशाच्या आधारावर आलात? तुम्हाला कसं समजलं की इकडे ह्या गोष्टी भेटत आहेत? ते आम्हाला हर्षद चव्हाण ब्लॉग्स याच्यामुळे समजलं. क्वालिटी रे छत्रेने हेही मित्र म्हणते ह्या गोष्टी म्हणजे आम्ही जसा लाभ घेतला तसं त्या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी हे 4 मित्र आलेले आहेत. त्यानंतर हेही सुद्धा होते, हेही यांचं खाऊन झालेलं आहे, हेही चाललेले आहेत. आणि चला आता आपण पण जाऊ आणि ह्यांना विचारू बर्गर कसा होता तो. साईज सांग, बर्गर होता कसा? तू बर्गर कसा होता? छान होता. तर नेक्स्ट टाइम आपण स्वतःच्या खिशातले पैसे काढून इथे आपण नक्की बर्गर खायला येऊ. आता आपण आलोय द बर्गर नेस्ट या ठिकाणी आणि त्याचे आपल्याकडे ओनर आहेत हर्षल नाईक म्हणून. तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की आज 22 तारीख आहे आणि त्यांच्या कॅफेमध्ये एक स्कीम आहे. तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया कुठची स्कीम आहे ती. स्कीम असं नाही म्हणता येणार, परंतु आज जर एखाद्या प्रोडक्टसाठी डिस्काउंट लावतात तर 10%, 20% असं लावतात. परंतु आम्ही 100% डिस्काउंट लावलं आहे. त्याचं कारण असं आहे की 500 वर्षाचा जो काळ होता राम मंदिर होण्यासाठीचा, ते आज स्वप्न पूर्ण भारतीयांचं साकार होत आहे. आणि त्याचा आनंद उत्सव म्हणजे एक फुलना फुलाची पाकळी म्हणजे खारीचा वाटा आम्ही उचलल्यासारखं आहे. मग आपल्याकडे देण्यासारखं काय आहे, तर त्या गोष्टीतून आम्ही आमच्याच कॅफेमध्ये 100% फ्री व्हेज बर्गर, पिझ्झा, सँडविच, आतापर्यंत सँडविच संपले, मोजिटो सगळं म्हणजे कस्टमरला आज आमच्या टेबलवर मेनू कार्डच नाही आहे. कस्टमरने यावे, बसावे आणि मोफत खाऊन जावे. धन्यवाद. आणि ह्याची वेळ किती होती? याची वेळ संध्याकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत होती. ओके, धन्यवाद. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. हा बर्गर नेसचा ग्राउंड फ्लोअर आहे. त्यानंतर इथे आपण वरती आल्यावर इकडे आपल्याला असे सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. ते छान असे लाइटिंग आणि त्यानंतर असे फ्रेम आहेत आणि खूप सुंदररित्या असं डेकोरेट केलेलं आहे. इथे विंग्स लावलेले आहेत इकडे, हे बघा. आणि त्यानंतर बड्डे जर कोणाला सेलिब्रेट करायचं असेल तर इथे तुम्ही करू शकता. हा मोठाच्या मोठा प्रशस्त असा एक हॉल टाईप केलेला आहे इकडे तुम्ही वरती त्यांनी. छत्रेने आता आपल्याला दादांनी आपल्याला हॉटेलमध्ये जेव्हा आलेलो तेव्हा आपल्याला त्यांनी कॅलेंडर नवीन वर्षाची दिलेली आहेत सगळ्यांना. थँक्यू, धन्यवाद दादा. आता तर बर्गर नेस्टमध्ये आता आपण खाऊन झालेलं आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेतली माहिती. त्यानंतर आता आपण चाललो कुडाळेश्वर मंदिरामध्ये. तर तिथे आता रांगोळी आहे तर ती पाहण्यासाठी आपण चाललो आहोत. तर चला आता आपण जाऊया थेट कुडाळेश्वर मंदिरात. नमस्कार मित्रांनो, आता आपण पोचलोय कुडाळेश्वर मंदिरामध्ये. तर जाऊया चला. आणि स्टार्टिंगला असा सुंदर असा दीपोत्सव आता इकडे आहे बघा. रांगोळी पाहूया मंदिरामध्ये.
आता आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ. आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सर्व कलाकारांमध्ये त्याबद्दल मंडळाचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. तुमचे खूप आभार. आपण स्फूर्ततेनं या राम सोहळ्यामध्ये रामवाच्यामध्ये सदा विजयते रामनवेशांमध्ये रामेणा आपण मंदिरामध्ये पोचलोय आणि दर्शन घेऊ. खूप सुंदर अशी मूर्ती आहे इकडे. नमस्कार मित्रांनो, आता फायनली लॉग इन करायची वेळ झालेली आहे. तुम्ही आजच्या व्हिडिओ बघितला असाल की पहिल्यांदा आपण फटाक्यांची आतिषबाजी केली घराकडे आणि त्यानंतर सर्व मित्रांना एकत्र घेऊन आपण गेलो कुडामध्ये. कुडामध्ये आपल्याला पहिल्यांदा दिसला तो म्हणजे 15 फुटांचा धनुष्यबाण खूप सुंदर होता. त्यानंतर आपण गेलो ते म्हणजे द बर्गर नेक्स्टमध्ये. त्या ठिकाणी आज स्कीम होती, तुम्ही बघितलं असेल कशा प्रकारे होते ते. आणि खूप सुंदर असं कॅफे आहे, तुम्ही जाऊन त्याला अवश्य भेट द्या. त्यानंतर आपण गेलो कुडाळेश्वर मंदिरामध्ये. कुडाळेश्वर मंदिरामध्ये खूप सुंदररित्या रांगोळी काढलेली आहे, तर तुम्ही बघा. आणि त्यानंतर कुडाळेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेतलं. तुम्हाला हे सर्व गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत. व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुम्हाला जर आजचा आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या युट्यूब चॅनल हर्षित चव्हाणच्या नावाने आहे. तोपर्यंत भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.